राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्यात। या निवडणुकांचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाला असून राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार बहुमतांनी विजयी झालंय। तसंच काही मतदारसंघात मोठ्या मताधिक्यानं उमेदवारांचा विजय झाल्याचं पाहायला मिळालंय, तर काही मतदारसंघात उमेदवारांच्या अटीतटीची लढत होऊन अवघ्या 2 अंकी संख्येच्या फरकानं उमेदवार जिंकून देखील आलेत। तसंच या निवडणुकीत विविध पक्षांच्या सुमारे 15 नवनियुक्त आमदारांना 1 लाखांपेक्षा अधिकची मताधिक्य मिळाली आहेत। यात प्रामुख्यानं सर्वात जास्त मताधिक्य असलेले उमेदवार काशीराम पावरा हे शिरपूर विधानसभा मतदारसंघातून 1,45,944 मतांनी विजयी ठरले। त्यांनी डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांचा दारुण पराभव केलाय। जितेंद्र ठाकूर यांना 32,129 मतं मिळाली आहेत। बागलाण मतदारसंघातून दिलीप बोरसे विजयी ठरले असून त्यांनी 1,29,297 मताधिक्यांनी विजय मिळवलाय। तर बारामती विधानसभा मतदारसंघातही अजित पवारांनी 1 लाखांच्या मताधिक्यानं विजय मिळवलाय। बोरिवली विधानसभा मतदारसंघातून संजय उपाध्याय यांनी संजय भोसले यांच्यावर 1,02,57 मतांनी मात केल्याचं दिसून येत आहे। राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक निकालांची अधिकृत माहिती रविवारी निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे। या निकालामध्ये महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या असून आता राज्यात नवं सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आलाय। तर दुसरीकडे या निकालामध्ये सर्वाधिक मताधिक्य मिळालेले उमेदवार भारतीय जनता पक्षाचे उमेदवार काशीराम पावरा हे ठरलेत। या निवडणुकीमध्ये राज्यात एकूण 15 उमेदवारांना 1 लाखांहून अधिक मताधिक्य मिळाले। त्यामध्ये भाजपाच्या 8, शिवसेनेच्या 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 जणांचा समावेश आहे। तसंच यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील 3 उमेदवारांचं मताधिक्य हे 1 लाखाहून अधिकच आहे। त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच दादा भुसे आणि प्रताप सरनाईक यांचा समावेश आहे। तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना 1,20,717 मताधिक्य मिळाले, तर प्रताप सरनाईक यांना 1,08,158 मताधिक्य, तर दादा भुसे यांना 1,06,606 मताधिक्य मिळाले। निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार भारतीय जनता पक्षाच्या एकूण 8 जणांना 1 लाखांहून अधिकचं मताधिक्य मिळाले। त्यामध्ये शिरपूर मतदारसंघातील काशीराम पावरा यांना 1,45,944 मतांचं मताधिक्य मिळालंय, तर मेळघाट मतदारसंघाचे कवळराम काळे यांना 1,06,859 मतांचं मताधिक्य मिळालंय। नागपूर पूर्व मतदारसंघातून कृष्णा खोपडे यांना 1,15,288 मतांचं मताधिक्य, तर बेळगाव मतदारसंघाचे दिलीप बोरसे यांना 1,29,297 मताधिक्य। बोरिवली मतदारसंघातून संजय उपाध्याय यांना 1,02,57, चिंचवड मतदारसंघातून शंकर जगताप यांना 1,03,865 मतांचं मताधिक्य मिळालंय, तर कोथरूड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांना 1,12,041 मतांचं मताधिक्य, तर सातारा मतदारसंघातून 1,42,124 मतांचं मताधिक्य मिळालंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 4 उमेदवारांना 1 लाखांहून अधिकचं मताधिक्य मिळालंय। त्यामध्ये अजित पवारांचा देखील समावेश आहे। अजित पवारांना 1,08,99 मताधिक्य मिळालंय, तर मावळमधून सुनील शेळके यांना 1,08,565 मताधिक्य, तर कोपरगाव मतदारसंघाचे आशुतोष काळे यांना 1,24,624 आणि परळी मतदारसंघातून धनंजय मुंडेंना 1,40,224 मताधिक्य मिळाले। अशा प्रकारे यंदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे शिरपूर मतदारसंघाचे काशीराम पावरा यांना सर्वाधिक मताधिक्य मिळालं असून त्यांच्या व्यतिरिक्त महायुतीतील इतर 14 उमेदवारांना 1 लाखांपेक्षा अधिकचं मताधिक्य मिळालंय।